ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. राजकीय आणि शैक्षणिक याच्या सवलती लागू झाल्या. जे पक्ष आता मंडलच्या बाजूने लढतात आहेत, मी असं दुर्दैव असं म्हणेन की ज्यावेळेस क्रीमी लेअर OBC मध्ये इंट्रोड्यूस झाला इंदिरा सायानीच्या मॅटरमध्ये, त्यावेळेस यांनी त्याची प्रशंसा केली आणि स्वीकारलंही अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी त्यावेळेसचे असणारे भारी बहुजन महासंघ यांनी असणारा क्रीमी लेअरला विरोध केला होता अशी परिस्थिती आहे. जे राष्ट्रवादी आता असणारा मंडलच्या बाजूने आहेत, विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि आम्हीही मंत्रिमंडळात ज्यावेळेस होतो, त्यावेळेस OBCच्या स्कॉलरशिपचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. NCP मार्फत ते असणारा विरोध करण्यात आलं होतं. ते सत्तेमध्ये होते तरीही त्यांनी असणारा कधीही OBC मध्ये जे नॉन क्रीमी लेअर आहेत, आरक्षण मिळतं आहे, त्यांना स्कॉलरशिप आणि फ्रीशिप मिळावी याचाही त्यांनी कधी पाठपुरावा केला नाही आणि मंत्रिमंडळामध्ये कधीही त्या पद्धतीने निर्णय घेतला नाही. आता एकंदरीत मला जे दिसतंय, OBC हा श्रीमंत मराठ्याच्या विरोधात जातोय आणि NCPचा असणारा श्रीमंत मराठा हा बेस आहे. तेव्हा या मंडलच्या यात्रेमार्फत कुठेतरी कमी करण्याचं किंवा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात OBC जाणार नाही हाच त्याच्यातला असणारा राजकीय हेतू असे म्हणतोय. OBCचं कल्याण हा काही हेतू नाही. मागच्या विधानसभेमध्ये BJP इकडे झुकला याच्याबद्दल दुमत नाही, परंतु आत्ता OBCच्या असणारं लक्षात आलंय की एक नागनाथ आहे आणि दुसरा सापनाक आहे. दोघांकडेही जी उमेदवारी जी आहेत हे मराठा समाजाच्या, श्रीमंत मराठा समाजाच्या उमेदवारी आहेत. OBCनं तिथे स्थान नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे OBCमध्ये एक पुन्हा विचार सुरुवात झालाय असं मी त्या ठिकाणी मानतोय. वराती पाठीमागून घोडं ज्याला आपण म्हणतो, ती ही परिस्थिती आहे काँग्रेसची पण आणि NCPची पण. इलेक्शन कमिशनने स्वतःहून 76 लाख मतं म्हणजे इलेक्शन बंद झाल्यानंतर झाली असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आम्ही त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ह्या सगळ्यांना पत्र लिहिली की एकदा इलेक्शनचा वेळ संपला आणि त्याच्यानंतर मतदान घ्यायचं असेल तर त्याची एक सिस्टम इलेक्शन कमिशनने केलेली आहे. RTI खाली आम्ही असणारी जी माहिती मिळवली, त्या RTI खालच्या माहितीमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की 6 नंतर झालेलं मतदान जे आहे त्याच्या संदर्भातली कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध नाही. आम्ही त्यावेळेस या सगळ्या पक्षांना म्हणालो होतो की आपण सगळेजण मिळून कोर्टामध्ये जाऊ आणि फ्री अँड फेअर इलेक्शन झालेलं नाही आणि इलेक्शन कमिशनला मतदारानेच मतदान केलेलं आहे हे समजण्यासाठी जी सिस्टम आणली होती ती सिस्टम त्यांनी पाळलेली नाही आणि म्हणून हे सर्व रद्द करावं. त्यावेळेस कोणीच आमच्यासमोर त्या ठिकाणी आलं नाही. कारण का कोर्ट हे एकच व्यासपीठ आहे की ज्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी होतं अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने ती त्यावेळेस गेले नाहीत आणि आता फक्त असणारा बोंबलत बसतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे शरद पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारली, त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही. किती खोटं बोलावं याला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं मंत्र्याच्या दर्जाची सिक्युरिटी आहे
आणि कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते. शरद पवारांचं स्टेचर बघता त्यांची नोंद होणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. त्यांना येऊन जाण्यासाठी मुभा आहे. परंतु जे 2 जण घेऊन गेले असं जे म्हणतात आहेत त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात, रेकॉर्ड घेऊन बसतात, त्यांच्याकडे पूर्णपणे आहे. तेव्हा ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं, शरद पवारांबरोबर 2 माणसं कोण होती ती नावं येतात, ती नावं तुम्ही जाहीर करू शकता. त्याच्यामुळे असणारं सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता, पण जे राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना तुम्ही फसवू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हा दावा खोटा आहे असं म्हणता येईल? मी खोटा म्हणणार नाही. बाजारामध्ये हे आहेत लोक की जे हे ऑफर देतात आहेत. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर हे त्यावेळेस पोलिसांना दिलं असतं तर कदाचित त्या दोन जणांमार्फत हे शक्य आहे का अशी असणारी परिस्थिती आहे. मी मतदारांना एवढंच सांगतो की मागच्या 2019च्या लोकसभेमध्ये जे काही याचिका मी दाखल केली होती त्याच्यामध्ये आम्ही सिद्ध करत आलो होतो की जी चिप वापरल्या जाते ती रायटेबल चिप आहे, म्हणजे तिच्यावरती पुन्हा तुम्हाला लिहिता येतं. जे आहे ते इरेज करता येतं आणि त्याच्यावरती पुन्हा लिहिता येतं. तर काय ह्या चिप्स एक तर जपानमधून येतात किंवा ह्या अमेरिकेकडून येतात. भारतामध्ये त्या मॅन्युफॅक्चर केल्या जात नाहीत आणि म्हणून या रायटेबल चिप असल्यामुळे जी 2 माणसं जी अप्रोच झाली असतील कदाचित त्यांना त्या चिपचा कोड मिळाला असेल आणि म्हणून ते अप्रोच झाले असतील असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे हे मॅन्युप्युलेशन होतं का तर मी 2004 पासून असताना बोंबलतोय की हे मॅन्युप्युलेट होतंय. यांना आत्ता स्वतःला ज्यावेळेस मोदी ॲक्शन घ्यायला लागलेला आहे आणि आपल्याला आता असणारा कारवाई आपल्यावरती होईल त्यावेळेस असणारं हे आवाज उठवत बसलेत अशी असणारी परिस्थिती जी आहे ती दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतोय. राहुल गांधींनी साहेब मतचोरीचा निवडणूक आयोगावर आरोप केल्याचं आपण पाहिलं. त्याच्यानंतर आता इंडिया आघाडीकडून मोर्चा काढला जाणार. माझं म्हणणं असं आहे की जिथे लढायचं तिथे लढायचं नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जसा ट्रम्पचं मी सीजफायर केलं हे ज्यावेळेस आलं त्याच्या लगेच 24 तासामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्टेटमेंट देण्यात आलं की ज्यावेळेस एका पाकिस्तानचे 5 पाकिस्तान तुम्हाला करण्याची संधी होती तेव्हा तुम्ही युद्ध का थांबवलं हे पहिल्यांदा सांगा. पाकिस्तान हे असणारं ॲक्सेस ऑफ टेररिस्ट आहे आणि ॲक्सेस ऑफ टेररिस्ट तुम्हाला संपवायला संधी आली होती. 25 वर्ष भारत त्याच्याशी असणारं झुजत होता त्यावेळेस तुम्ही असणारं थांबवलं नाहीत का आहे हे ट्रम्पच्या पाठीमागे लागले. आणि आज आपण बघत असाल की जी भूमिका आम्ही 24 तासाच्या घेतली होती तीच भूमिका आज पुन्हा काँग्रेसने घेतली आहे. तुम्ही युद्ध का थांबवलं हे सांगा. त्याच पद्धतीने मी असं म्हणतोय की ज्यावेळेस आम्ही पत्र लिहिली तुम्हाला की आपण हायकोर्टामध्ये जाऊ आणि हायकोर्टामार्फत इलेक्शन कमिशनला विचारू की तुमच्याकडे कागदपत्र नाही तर हे इलेक्शन फ्री अँड फेअर कसं झालं हे असणारं सांगा. या इलेक्शनवरती आम्ही विश्वास कसा ठेवायचा तो आम्हाला सांगा. आपणच म्हणताय की 76 लाख मतं वेळ संपल्यानंतर झालेली आहे तर ते मतदारांनीच केलेलं आहे की आतमधल्या पोलिंग ऑफिसर जे होते त्यांनीच मतदान टाकलेलं आहे. याचा खुलासा आपण असणारा विचारू. त्यावेळेस कोणीच आमच्या बाजूने उभं राहिलं नाही. आजही माझं त्यांचं म्हणणं आहे की मुंबई हायकोर्टाने फेटाळली जरी असली तरी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे. कदाचित 15-16 ऑगस्ट नंतर ते असणारं सुप्रीम कोर्टाच्या समोर येईल. त्याच्यामध्ये तरी जॉईन व्हा. मोर्चे काढलेच पाहिजे मी असं म्हणत नाही, परंतु मोर्चे काढून न्याय मिळणार नाही.
कोर्टामधून आपल्याला असणारा न्याय मिळू शकतो. जर तुमचा लढा खरा असेल तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या पेटिशनमध्ये इंटरव्हिनर म्हणून पक्ष म्हणून तुम्ही येऊ शकता आणि कोर्टामार्फत इलेक्शन कमिशनला विचारू शकता की बा तुमच्याकडे हा जर डेटा नाही आहे तर हे फ्री अँड फेअर इलेक्शन कसं झालं हे सांगा. आजही ते दाखल करू शकतात. त्यांनी आमच्यामध्ये जॉईन करण्याची गरज नाही आहे. त्यांनी स्वतःहून इंडिपेंडेंटली त्यांचा पक्ष म्हणून ते असणारं करू शकतात. कारण का हे काही इलेक्शन रद्द करा असं नाही आहे. हे इथं असणारं ज्या पद्धती इलेक्शन कमिशनने निर्माण केला की ज्याच्या मार्फत इलेक्शन कमिशन स्वतः या मताला येऊ शकतं की फ्री आणि फेअर इलेक्शन झालेलं आहे. ते फ्री अँड फेअर रेकॉर्ड हा जर उपलब्ध नाही असं आम्हाला जे म्हटलं आहे, तुम्हीही तिथे असणारा RTI मार्फत लिहू शकता की हा रेकॉर्ड आहे की नाही तुम्ही आम्हाला द्या. तो रेकॉर्ड नसेल तर कोर्टात या आणि सांगा की हा इलेक्शन कमिशन म्हणते रेकॉर्ड नाही, मग आम्ही विश्वास कसा ठेवायचा. कारण का दोन निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे. एक मला वाटतं 71-72चा आहे आणि दुसरा असणारा 90च्या दरम्यानचा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की इलेक्शन कमिशन आणि जे माझ्या अंदाजानं आत्ताच्या काही दिवसाच्या बातमीमध्ये आपण असं बघितलं असेल की संविधानाच्या या संदर्भातली चर्चा ज्यावेळेस चालली होती तो एका माजी चीफ जस्टिसने एक हे सांगितलं होतं की इलेक्शन कमिशनला लगाम लावणारा कुठलाही कायदा नाही आणि त्यालाच अनुसरून त्या 2 सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये होतं की इलेक्शन कमिशनच्या डोक्यात आलं की आपण आता वाईट करायचं तर एक डिक्टेटरसुद्धा निर्माण करू शकतात किंवा त्यांना पाहिजे ज्या पक्षाच्या विचारसरणीचा पक्ष सत्तेवरती आला पाहिजेत त्या दृष्टीने ते असणारं कामकाज त्या ठिकाणी करू शकतात. त्याच्यामुळे असणारं या दोन्ही इशारे जे कोर्टाने जजमेंटमार्फत दिले होते त्याचं मला वाटतं असणारं या ठिकाणी राजकीय पक्षाने त्याचा विचार करण्यात यावा आणि त्यांनी आमच्याशी जॉईन करणं हा त्यांना कमीपणा वाटत असेल तर त्यांनी स्वतःहून पिटिशन दाखल करू शकतात, रिट पिटिशन दाखल करू शकतात आणि आमच्याकडे ही माहिती आलेली आहे याच्या आधारे आपण असणारं फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्राचं झालं का हे तुम्ही चेक करू शकता. ते जर झालं असतं तर कदाचित बिहारमधला आज जो घोटाळा चालला आहे तो कदाचित झाला नसता. निवडणूक आयोगाने देखील राहुल गांधींना आवाहन दिले की शपथपत्रासह तक्रार नोंदवा अथवा देशाची माफी मागा. असे इलेक्शन कमिशन स्वतःच मूर्ख आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. एकदा नाव यादीमध्ये आलं की त्याची डिलीट करण्याची प्रक्रिया ते आज आपण असं बघितलं की वर्तमानपत्रामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना म्हटलं की तुम्हाला डिलीट करायचं असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे. हे जे सुप्रीम कोर्टाने उत्तर दिलं तेच काँग्रेस पक्षाने उत्तर दिलं पाहिजे होतं की एकदा नाव त्याचं आलेलं आहे डिलीट करायचं असेल तर तुम्हाला त्याला नोटीस द्यावी लागते. माझी जबाबदारी नाही, ती तुमची जबाबदारी आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की काँग्रेस पक्षामधलं असणारं कुठेतरी आलबेल आहे असं मला दिसत नाही आहे. तर वेगवेगळे गट दिसतात आहेत आणि ते वेगवेगळे गट एकमेकांवरती कुडगोरी करतात आहेत आणि त्याच्यामुळे कायदेशीर बाबीमध्ये सुद्धा त्यांचा जो एक व्हॉइस पाहिजे तो एक व्हॉइस त्या ठिकाणी दिसत नाही आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही पाकिस्तानची 6 विमानं पाडली असा दावा हवाई दल प्रमुखांनी केलाय साहेब. आम्ही त्याच वेळेस म्हणालो होतो की आपलं वर्चस्व झालं म्हणजे माझं स्टेटमेंट त्यावेळेस जर बघितलं तर आपण एअर ह्याच्यावरती कारण का जमिनीची लढाई झालीच नाही, एअर ह्याच्यावरती वर्चस्व मिळवल्यानंतर आपण युद्ध का स्वीकारलं आणि संधी आली होती तुमच्याकडे की अजून 2 दिवस तुम्ही थांबला असता तर पाकिस्तान सरेंडर झालं असतं आणि एक पाकिस्तानचं 5 पाकिस्तान केलं असतं तर आज टेररिझम संपला असता. आज आपल्याला असं दिसतंय की जम्मू आणि काश्मीरमध्ये 2 सोल्जर्स पुन्हा मारले गेले टेररिस्ट बरोबरच्या याच्यामध्ये. तुम्ही काय मिळवलं?
आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी होत्यात. अमेरिकेने टेरिफ वाढवले, भारताची सुद्धा आता रशियासोबत वेगवेगळ्या देशासोबत मैत्री, स्वदेशीचा नारा पंतप्रधान मोदींनी दिलाय. काय सगळे हे चित्र बघताय? मी एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये की आपल्याकडे रशियाचं तेल स्वस्त येते, आपण त्याच्यातून असणारे काही निधी वाचवतोय, त्याच्याचबरोबर हे रिफाईन करतोय आणि युरोपला आपण विकतोय. तेव्हा युरोपला आपण ज्यावेळेस विकतोय त्याच्यामध्ये सुद्धा नफा होतोय. म्हणजे बाजारातलं स्वस्त तेल मिळाल्यामुळे आपलं सेविंग झालं आणि हे रिफाईन केल्यामुळे आपण महाग विकत असल्यामुळे त्याचा असणारा प्रॉफिट झालेला आहे. आता अमेरिकेबरोबरचा जो आपला सगळा व्यवहार आहे तो माझ्या अंदाजानं डायमंड्स आहेत, गारमेंट इंडस्ट्री आणि हे आहे. आता याच्यामधनं येणारा लॉस किंवा टॅरिफ वाढल्यामुळे किती प्रमाणात आपल्याला महाग पडलं आणि या दोन गोष्टीमुळे किती आपल्याला नफा मिळालेला आहे. जर नफा जास्ती असेल तर अमेरिका गेलं खड्ड्यात. मला नफा मिळतोय आणि दुसरं जे काही अमेरिकेला जाणारा माल होता त्याचं तुम्ही जगामध्ये डायव्हर्सिफिकेशन करू शकता का, तर तुम्ही केलं पाहिजे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये की भारतातलंच मार्केट हे एवढं मोठं मार्केट आहे की अमेरिकेचं मार्केट लॉस झाल्यामुळे आपल्याला फार नुकसान होईल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. कारण का अजूनही भारतामधला 30% जनता ही 2 जोडी कपड्यांवरती जगते. त्याच्यामुळे 30% म्हटलं म्हणजे अमेरिकेच्या 10 टाइम्स बायर क्लास इथे आहे. फक्त त्याला तुम्हाला असणारं पर्चेसिंग पॉवर त्याची वाढवली पाहिजे आणि त्याची पर्चेसिंग पॉवर वाढवायची असेल तर माझं सरळ म्हणणं आहे की महाराष्ट्रासारखं राज्य जे आहे याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि तो टॅक्सेशनचा निधी नाही, तर EGSचा निधी आहे. तो जर डिप्लोमॅटिकली आणि इकॉनॉमिकली वापरला तर अमेरिकेने जे काही बंधन घालायचा प्रयत्न करते ते त्याला नॉटवरती आणता येतं अशी असणारी परिस्थिती आहे. भारत अमेरिकेचे जे पंतप्रधान मोदी आणि ट्रम्पची मैत्री, त्याच्यानंतर त्या दोघांची निवडणूक, या सगळ्यामध्ये दुरावा झालाय असं म्हणायचं का फक्त हे दाखवतात? नाही, माझं पहिल्यांदा एक म्हणणं असं आहे की व्यक्ती म्हणून कधीही फॉरेन पॉलिसी बघू नये किंवा देशाच्या संबंधाशी बघू नये. अमेरिकेबरोबरचे आपले संबंध 1950 पासूनच बिघडलेले आहेत, आज नाही. च्या युद्धामध्ये आपण बघितलं तर आपण विमानं मागितली हाय अल्टिट्यूडची, ती विमानं आली नाही. चायनाला जे पाहिजे होतं ते त्यांनी केलं आणि त्यांना सारं मोकळं झालं. तिथे भारताचं नाक कापण्यात आलं. 71 मध्ये सुद्धा 7th फ्लीट पाठवून बांगलादेश निर्माण करण्याचं थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असणारा झाला. एवढी वर्ष टेररिस्ट अटॅक पाकिस्तानमधून येत होते तरी पाकिस्तानला मदत करण्याची अमेरिकेने थांबवलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. कोण चूक कोण बरोबर या भानगडीत जे आपण नेहमी सरतो ते नाही. भारताला जग कसं बघतं हा आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. भारत हा असणारा स्वतंत्रपणे एक आपलं अस्तित्व जगामध्ये निर्माण करण्याच्या पाठीमागे आहे की जे अनेक जणांना खुपतंय त्या ह्याच्यामध्ये. त्याचा अमेरिकेला सुद्धा खुपतंय अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अमेरिका हे टार्गेट करत बसणार कारण का त्यांना पाकिस्तान हे न बोंबलणारं देश आणि आपली सगळी भूमी वापरायला देणारं देश मिळाल्यानंतर ते
पाकिस्तानची बाजू घेणार की तुमची बाजू घेणार? तर ते पाकिस्तानचीच बाजू घेत राहणार, ते भारताची बाजू घेणार नाहीत. दुर्दैवाने इथला असणारा जो सवर्ण आहे तो स्वतःला आर्यन वंशी समजतो. त्याला नेहमीच अमेरिकेचं आणि युरोपचं अट्रॅक्शन आहे आणि त्याच्या ह्या अट्रॅक्शनमुळे भारताला नुकसान होते अशी परिस्थिती आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.